नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र खराते, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, आपल्या धड्याला आपण सुरुवात केलेली आहे। प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठाच्या प्रस्तावनेमध्येच आपण पाहिलेलं आहे की भारतातील लोक हे अतिशय आनंदाने गोडीगोविंदाने या ठिकाणी भारतामध्ये राहतात, परंतु प्रत्येकाचा जाती धर्म हा वेगवेगळा आहे तरी सुद्धा। तर या धर्मामध्ये आपण पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये की जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म या धर्माचा प्रभाव त्या काळापासून, प्राचीन काळापासून हा प्रवाह वाहत चाललेला आहे। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारसी धर्म आणि या धड्याखालील स्वाध्याय हा आपण बघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह यामधील जे सुरुवातीला आपण 5.1, 5.2, 5.3 म्हणजे जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म या धर्मांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। प्रत्येक धर्मानुसार दिलेला उपदेश, पंचमहाव्रते, वर्धमान महावीरांनी सांगितलेले ही आपण अभ्यासलेली आहे। त्रिरत्ने सुद्धा आपण अभ्यासलेली आहे। बौद्ध धर्माचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच पाठातील उर्वरित जे धर्म आहे बघा, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारसी धर्म या धर्मांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। पण विद्यार्थी मित्रांनो बघा, त्या अगोदर तुम्हाला माहीत आहे का याविषयी आपण चर्चा करणार आहोत। अष्टांगिक मार्ग कशाला म्हणतात याविषयी आपण चर्चा करूया। बघा, अष्टांगिक मार्ग यामध्ये 8 मार्ग आहेत। सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्यांचे ज्ञान, हे आपल्याला आपलं ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त पडतात। अशा काही गोष्टी या पाठामध्ये दिलेल्या, प्रत्येक पाठामध्ये काहीतरी दिलेलं असतं बघा, तुम्हास माहिती आहे का? पण हे माहिती करून घ्यायचं आहे। बघा, सम्यक संकल्प, हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय। 3 आहे सम्यक वाचा, असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड करणे। 4 आहे सम्यक कर्मांत, म्हणजेच प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार याच्यापासून दूर राहणे। सम्यक आजीव, म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे। म्हणजेच आपण जे जीवन जगतो आणि जीवन जगण्यासाठी ती उदरनिर्वाह, उपजीविका जो करतो आपण, त्या चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने करणे। सम्यक व्यायाम, म्हणजे व्यायाम करणे म्हणजे प्रयत्न होय। वाईट कर्म उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झाली असल्यास त्याचा त्याग करावा, चांगली कर्म उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास
ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. 7 नंबर आहे बघा, सम्यक स्मृती. मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे, आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. 8 आहे सम्यक समाधी, म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. ध्यानधारणा आपल्याला माहितीच आहे, याचा अनुभव घेणे. अशा प्रकारे आपल्याला अष्टांगिक मार्ग या पाठामध्ये दिलेले आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या धर्मांचा आपण अभ्यास करूया. आता पुढचा धर्म जो आहे ख्रिश्चन धर्म. आपण कालच्या तासाला ज्यू धर्म पाहिला. ख्रिश्चन धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली तर येशू ख्रिस्तांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली आणि तो धर्म जगभर पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यापैकी बघा, 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पलंयूर येथे इसवी सन 52 चर्चची स्थापना केली. बघा, इसवी सन 52 चर्चची स्थापना केली. मग ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. काय आहे? देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवांचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. बघा, म्हणजे देवांचा येशू ख्रिस्त कोण आहे तर देवांचा पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर जन्माला आले असं मानलं जातं. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, ही धर्माची शिकवण आहे. बघा, आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे, क्षमा करणे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. मग त्यांचा बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. बघा, कोणता धर्मग्रंथ आहे? बायबल. कोणाचा? ख्रिश्चन लोकांचा, ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ बायबल. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. प्रार्थनास्थळ म्हणजे त्या ठिकाणी आपण देवाची उपासना वगैरे करतो, देवाची प्रार्थना त्या ठिकाणी केली जाते, त्याला प्रार्थनास्थळ असे म्हणतात. तर ख्रिश्चन धर्माचं प्रार्थनास्थळ हे चर्च. आपण चित्रामध्ये बघू शकता चर्चचं चित्र कसं आहे. बघा, आपण जेव्हा नकाशा भरतो ना त्यावेळेस असे हे चित्र आपल्याला कामी येत असतात. मग हे चित्र आपण लक्षात ठेवायचं. कसलं चित्र आहे? चर्च. इतिहासमध्ये, भूगोलमध्ये सुद्धा आपल्याला अशी चित्र नकाशाचं वाचन किंवा नकाशामध्ये माहिती भरताना या चित्राद्वारे आपल्याला अशी चित्र येत असतात प्रार्थनास्थळांची. पुढचा धर्म आहे इस्लाम धर्म. इस्लाम एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह, एकेश्वरवाद, एकाच देवाला मानणारे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहे. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती असा आहे. काय आहे? इस्लाम धर्माचा अर्थ शांती. या शब्दाचा अर्थ अल्लाह शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले मनुष्याने म्हणजेच आयुष्यात असे वागावे. अलग लक्षामध्ये असे वागावे.
याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे. कुराणमध्ये म्हणजेच भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते आणि अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांमध्ये भेट देत असत आणि इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानचा इस्लामचा हा धर्म प्रसार झाला आणि त्या शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामांचे आगमन झाले आणि इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद असे म्हणतात. बघा, आपण चित्रामध्ये पाहू शकतो मस्जिद. लक्षामध्ये पुढचा धर्म आहे पारसी धर्म. आता आपण या पाठाच्या अंतिम टप्प्याकडे आलेला. पारसी धर्म. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. काय नाव आहे? अवेस्ता. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. साम्य म्हणजे सारखेपणा आहे. पारसी लोक इराणच्या पार्स आणि फार्स नावाच्या प्रांतातून आले म्हणून त्यांना पारसी असे म्हणतात. कोणत्या प्रांतातून? इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून आलेले आहे म्हणून त्यांना फारसी असे नावाने ते ओळखले जातात. प्रथम ते गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक. काय नाव आहे बघा पारसी धर्माचे संस्थापक धर्माचे जे आहे झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते. अहुरमझ्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. बघा, काय म्हणतात त्यांच्या प्रार्थनास्थळांना ज्या ठिकाणी अग्यारी देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे 3 प्रमुख आचरणत्वे हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे. बघा, उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे 3 प्रमुख आचरण तत्वे या पारसी विचारसरणीचा जो गाभा आहे. बघा, आता आपण अग्यारीचं चित्र बघूया. अग्यारी कोणतं मंदिर आहे? कोणत्या धर्माचं? तर हे पारसी धर्माचं अग्यारी. दिसलं तुम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्याखालील जे सर्व प्रश्नोत्तर आहे तो आपला पुढचा गृहपाठ असणार आहे. तर या पाठामधून आपण 6 धर्मांचा अभ्यास केलेला आहे. जैन धर्म आपण सुरुवातीला पाहिलं, त्यानंतर बौद्ध धर्माचा आपण अभ्यास केला, ज्यू धर्माचा अभ्यास केला, त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारसी धर्म या धर्मांचा सविस्तरपणे आपण अभ्यास केलेला आहे, त्याची माहिती मिळवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्याखालील आपण सर्व जे प्रश्नोत्तर आहे ते आपला पुढचा गृहपाठ, तुम्ही गृहपाठाच्या वह्या लावलेल्या आहे. प्रत्येक धड्याखालील गृहपाठ हे गृहपाठाच्या वहीमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. ज्यांनी आत्तापर्यंत गृहपाठ केलेले नाही त्यांनी आता 6 महिन्यानंतर केले तरी चालतील. आलं का लक्षामध्ये? तर द्वितीय सत्राची आपली जेव्हा परीक्षा होईल तेव्हा या वह्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे, त्यांना मार्क्स आहे. अंतर्गत मूल्यमापनांमध्ये सर्वांच्या वह्या तपासल्या जातील म्हणून सर्वांनी गृहपाठाच्या वह्या लावायच्या आणि धड्याखालील जे प्रश्नोत्तर आहे ते प्रश्नोत्तर आपण गृहपाठामध्ये लिहायचे आहे. आलं लक्षामध्ये? तर चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.